MSc Part 2 Semester 4 Paper 3 Natural Product and Heterocyclic Compound. ओके, स्पेक्ट्रोस्कोपी नाही आहे, नॅचरल प्रोडक्ट आणि हेट्रोसायकलिक कंपाऊंड पेपरचं नाव आहे. ओके, त्यातला फर्स्ट पार्ट आपण बघतोय नॅचरल प्रोडक्ट आणि फर्स्ट युनिट फर्स्ट आहे त्यातलं नॅचरल प्रोडक्ट 3. ओके ओके द नेक्स्ट पॉईंट इज सिंथेसिस ऑफ 16 DPA फ्रॉम द प्लांट सॅपोजेनिन. आता 16 DPA फॉर्मेशन करायचं आहे, सिंथेसिस करायचं आहे कशापासून? प्लांट सॅपोजेनिनपासून. तुम्हाला ओनली सिंथेसिस दिले आहे, त्याबद्दल काय त्याची इन्फॉर्मेशन नाही. त्याची सिंथेसिस आहे तेच तुम्हाला 4 ते 5 मार्कला विचारले जातात. ओके, तर फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे तर सिंथेसिस आपण बघू. त्यातलं फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे ते आहे प्लांट सॅपोजेनिनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही स्ट्रक्चर बघून ठेवा. ओके, देन आता रिॲक्शन त्याची काय होणार आहे सिंथेसिससाठी? 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आणि असायलेशन, फर्स्ट प्रोसेस इज असायलेशन. असायलेशन म्हणजे काय होणार आहे? हा OH ग्रुप जो आहे इकडे, OH ग्रुप जो आहे त्याचं काय होणार आहे? असायलेशन म्हणजे OSC ग्रुप म्हणजे काय होणार आहे? प्रोटेक्शन होणार आहे तिथे. ओके, देन नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे? रिंग ओपनिंग रिॲक्शन आहे. रिंग ओपनिंग रिॲक्शनमध्ये काय होणार आहे? इथे जो हायड्रोजन आहे तो तिथून रिमूव्ह होणार, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होणार आणि इकडेही रिंग ओपनिंग होणार आहे म्हणजे O- फॉर्मेशन होणार आहे. देन O- फॉर्मेशन झालं, H+ इथे ॲडिशन केल्यावर OH फॉर्मेशन होणार म्हणजे काय होणार आहे? इथे ही रिंग ओपनिंग रिॲक्शन झालेली आहे. देन नेक्स्ट स्टेपला परत असायलेशन होणार आहे Ac2O यूज करून. OH आहे बरोबर, इथे फॉर्मेशन काय झालं आहे? OH फॉर्मेशन झालेलं आहे, त्याचं असायलेशन होणार म्हणजे परत प्रोटेक्शन होणार आहे म्हणजे OSC फॉर्मेशन त्याचं होणार आहे. ओके, देन CrO3 CrO3 इज ऑक्सिडेशन प्रोसेस, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. काय होणार आहे इथे? ह्याच्यामध्ये इथे काय होणार आहे? इथे डबल बॉन्डचं ऑक्सिडेशन होणार आहे. ओके, म्हणजे पूर्ण इथून रिमूव्ह होणार, ही रिंग जी आहे ती पूर्णपणे इथली रिमूव्ह होणार आणि तिथे CH कीटोन ग्रुप होणार आहे, C++CH3. ओके, ऑक्सिडेशन प्रोसेस तिथे होणार आहे म्हणजे हे काय झालं? आणि फॉर्मेशन ऑफ 16 DPA, हे 16 DPAचं स्ट्रक्चर आहे. हे फॉर्मेशन ऑफ 16 DPA. ओके, सिंथेसिस केलं आहे आपण 16 DPA. काय, कशातून? प्लांट सॅपोजेनिनपासून. ओके, स्वतः मेकॅनिझम ट्राय करा म्हणजे प्रॅक्टिस झाल्यावर लक्षात येईल कुठली स्टेप कशानंतर आहे. फर्स्ट प्रोटेक्शन आहे. ओके, मग रिंग ओपनिंग आहे, परत प्रोटेक्शन आहे आणि मग ऑक्सिडेशन प्रोसेस. फक्त 4च स्टेप आहे. प्रोटेक्शन, रिंग ओपनिंग, प्रोटेक्शन परत आणि ऑक्सिडेशन, हे 4च स्टेप आहेत फक्त. ओके, आणि फॉर्मेशन ऑफ 16 DPA, सिंथेसिस ऑफ 16 DPA. ओके ओके नेक्स्ट आहे प्रोजेस्टेरॉन फ्रॉम 16 DPA. आता 16 DPA पासून आपल्याला प्रोजेस्टेरॉन फॉर्म करायचा आहे. मगाशी आपण बघितलं की 16 DPA आपण तयार केला होता, सिंथेसिस केला होता प्लांट सॅपोजेनिनपासून. पण आता आपल्याला 16 DPA पासून सिंथेसिस करायचं आहे प्रोजेस्टेरॉन. ओके, काय सिंथेसिस आपण बघू. इथे पण फक्त सिंथेसिस विचारले आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त रिॲक्शनच लिहायची आहे, इन्फॉर्मेशन जास्त बाकी लिहायची नाही. ओके, फर्स्ट आता हे तर तुम्हाला माहीत पडलं की हे स्ट्रक्चर आहे ते 16 DPAचं आहे, कारण की आपण ते आधीच्या प्रोसेसमधून सिंथेसिसमधून तयार केलेलं आहे. ओके, मग आता काय करायचं आहे आपल्याला? प्रोजेस्टेरॉन फॉर्मेशन करायचं आहे. ओके, फर्स्ट स्टेप काय आहे? सिलेक्टिव्ह हायड्रोजनेशन म्हणजे H2 आणि निकेल. तिथे काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये कशाचं? डबल बॉन्ड. इथे जो डबल बॉन्ड दिलेला आहे, हा बघा, इथे एक डबल बॉन्ड आहे, त्या डबल बॉन्डचं काय होणार आहे? तिथे रिडक्शन होणार आहे. रिडक्शन काय झालं? रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, इन द नेक्स्ट स्टेप दुसरी स्टेप काय दिली आहे इथे ॲरोवरती?
हायड्रोलिसिसमध्ये काय होणार आहे, OAC जो आहे ते OH फॉर्मेशन, म्हणजेच काय झालं इथे डिप्रोटेक्शन झालेलं आहे. OAC आपण आधीच्या ह्याच्यामध्ये OHच होता, त्याला काय केलं होतं, ॲसायलेशन करून प्रोटेक्शन केलं होतं 16 DPA फॉर्मेशन करताना. तेच हायड्रोलिसिसने काय केलं इथे OAC फॉर्मेशन झालं, OH फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे, ओपेनर ऑक्सिडेशन. ओपेनर ऑक्सिडेशनमध्ये काय होणार आहे, हा जो OH जो आहे, ऑक्सिडेशनची प्रोसेस मीन्स काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. जो OH आहे त्याचं काय डबल बॉन्डमध्ये कीटोन ग्रुपमध्ये कन्वर्जन झालं आहे. ओके, अल्कोहोलचं कार्बोनिल कंपाऊंडमध्ये कन्वर्जन होतं, म्हणजेच काय होतं ऑक्सिडेशन, त्याला प्रोसेसला म्हटली जाते ओपेनर ऑक्सिडेशन. अँड बॉन्ड शिफ्टिंग, हा जो इथे जो बॉन्ड होता तो काय झाला इथे कॉन्जुगेशनमध्ये बॉन्ड आला आणि फॉर्मेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. ओके, किती स्टेप आहेत, फक्त 4 स्टेप आहेत. जर धरला तर 3च स्टेप आहे. किती, एक सिलेक्टिव्ह हायड्रोजनेशन, एक रिडक्शन आहे आणि एक ऑक्सिडेशन आहे. पहिलं रिडक्शन करायचं आणि मग ऑक्सिडेशन करायचं. रिडक्शन कसलं करायचं, डबल बॉन्ड जो आहे दिलेला तिथे, ओके, वरती कीटोनच्या जागी तिथे फक्त काय करायचं आहे, राणी निकेलने H2 राणी निकेलने रिडक्शन करायचं आहे. देन हायड्रोलिसिस स्टेपमध्ये काय होणार आहे, OACचं OHमध्ये म्हणजे डिप्रोटेक्शन होणार. नंतरच्या स्टेपला काय, ओपेनर ऑक्सिडेशन अँड बॉन्ड शिफ्टिंग. ओपेनर ऑक्सिडेशनमध्ये OH जर तुम्ही डिप्रोटेक्शन केलं होतं हायड्रोलिसिसने, त्याचं काय होणार आहे, OHचं कीटोनमध्ये म्हणजे कार्बोनिल कंपाऊंडमध्ये कन्वर्जन होणार आणि बॉन्ड शिफ्टिंग म्हणजे कॉन्जुगेशनमध्ये तो बॉन्ड आला. ओके, सिम्पल स्टेप आहे प्रोजेस्टेरॉन. मग अशी आपण 16 DPA तयार केलं होतं, आता 16 DPA पासून आपण प्रोजेस्टेरॉन तयार केलं आहे. ओके, आजच्या पार्टमध्ये आपण या 2 सिंथेसिस बघितल्या. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, स्वतः सिंथेसिस ट्राय करा, प्रॅक्टिस करा. रिएजंट कुठले वापरले आहेत, कुठली स्टेप कधी आहे हे स्वतः ट्राय करा, त्याशिवाय लक्षात राहणार नाही. स्वतः प्रॅक्टिस करा, ठीक आहे. थँक्यू.